आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक नगरसेविका साधू महंतांच्या उपस्थितीत तसेच शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे, त्र्यंबकेश्वर येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते या कार्यक्रमावेळी उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना जोरदार तयारी सुरू झाली। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। त्र्यंबक नगरी ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख असं ज्योतिर्लिंग आहे आणि आगामी सिंहस्थ हा 12 वर्षानंतर जो सिंहस्थ येत आहे त्या गोष्टी आता जो लवकरच येऊन ठेपलेला आहे आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय। सिंहस्थ कुंभमेळा हा एक आपला फेस्टिवल आहे आणि हा जो सण म्हणू त्याला की जो आपल्याला संपूर्ण याच्यात जगात ज्याचं नाव होणार आहे आणि आहे असं आपल्याला सिंहस्थ कुंभमेळा असा आगामी निर्विघ्नपणे पार पाडायचा आहे। मंचावर उपस्थित आपले आदरणीय ज्यांचा साधू महंतांच्या आशीर्वादाने सिंहस्थ हा साजरा होणार आहे, तसे आपल्याला ज्यांचा आशीर्वाद नेहमी आहेच असे साधू महंत आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण आज ज्या शहरातले जे विविध कामं आहेत त्याची आज आपण सुरुवात करत आहोत। आपले परिचयाचे भगवान बाबाजी, त्याचप्रमाणे दीपक गिरीजी महाराज जुना आखाडा, धनंजय गिरीजी महाराज निरंजनी आखाडा, दान मुनिजी महाराज बडा उदासीन आखाडा, स्वामी गोपाल दासजी महाराज नया उदासीन आखाडा आणि अजय पुरीजी महाराज, इथे जमलेले सर्व नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष सर्व त्र्यंबक नगर परिषदेतील संपूर्ण स्टाफ आणि इथे जमलेले माझे तमाम बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम कामाचं खूप खरोखर आता सर्वांच्या भाषणातनं एक आहे की आपल्याकडे टाईम कमी आहे, परंतु टाईम जरी कमी असला तरी आपण प्रभू त्र्यंबकराजाला एकच साकडं घालतोय की सिंहस्थ कुंभमेळा हा तुझा आहे आणि तुला तो पार पाडायचा आहे। यासाठी तू आम्हाला शक्ती दे, हिंमत दे आणि जे कामं आहे त्या तुझ्या आशीर्वादाने कमी वेळामध्ये कसे संपूर्ण आणि पूर्णत्वाला न्यायचे यासाठी आपल्याला त्याची साथ आहे असा मला ठामपणे माझ्या महादेवावर विश्वास आहे की जरी टाईम कमी आहे आपल्याकडे महाराज की तरी पण आपण कामं निश्चितपणे पूर्ण करणार आहोत। कामाला भरपूर उशीर झाला आहे। आगामी सिंहस्थचे कामं हे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रशासकीय याच्यावरच आपली धुरा होती, परंतु प्रशासनाने त्यांच्या परीने प्रयत्न केलेले आहे, परंतु प्रॅक्टिकली म्हणजे साक्षात ते उतरलेले नाही आहे। आत्ताच आम्हाला निवडून येऊन सुद्धा 2 महिने झालेले आहे। संपूर्ण लेखाजोखा आम्ही घेतोय, या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तर खरोखर कामांमध्ये प्रचंड म्हणजे अडचणी निर्माण होत आहे, परंतु कोणत्याही अडचणींना कोणत्याही प्रकारे न घाबरता अडचणींना भीक घालता आम्ही यामध्ये मात करून संपूर्ण कामं कसे आमचे पूर्णत्वाला आम्ही नेऊ याकडेच आमचे म्हणजे तळापासून आमचे हेच प्रयत्न आहे। भूषण भाऊंनी सांगितलं की काम करताना कमी वेळामध्ये क्वालिटीचं काम होणार नाही, खरोखर भूषण भाऊ असं आहे, परंतु आत्ताच आपण पाहिलं महादेवी रस्त्यावर काम चालू होतं, परंतु त्या ठिकाणी आपण जाऊन बघितलं आपल्या जर कामाची क्वालिटी नाही आवडली तर आपण काम थांबवतोय। या ठिकाणी सर्व नगरसेवक नगरसेविका आणि नागरिक हे आहे सुज्ञ झालेले आहे। आजकालच्या या इंस्टाग्राम मोबाईल सगळ्याच गोष्टींनी आपण इतकं म्हणजे तात्काळ ह्या गोष्टींवर आपला निर्णय घेतला जातो, आपल्याला लगेच ह्या गोष्टी कळत आहे आणि नागरिकांची खरोखर साथ आहे ह्या गोष्टीला की कुठले काम कुठले चाललं असेल आणि कुठे जर कामामध्ये जर क्वालिटी भेटली नसेल तर ते आपल्याला खरोखर येऊन सांगता, सूचना त्यांच्या ते आपल्या मांडता आणि आता आपल्याला आपण जे 10 आखाड्यांचे कामं करतोय, आखाड्यांमध्ये जे कामं सुचवले आहे त्यामध्ये सर्व मौल्य म्हणजे असं ताकदीचे काम आहे धर्मध्वज। तो धर्मध्वज सुद्धा आपण त्यांनी जशी मागणी केली आहे
त्याच पद्धतीने ती आपण देणार आहोत. त्यांनी अजून जे कामं सुचवले त्यांना पाहिजे तसेच कामं, त्यांच्या मनासारखे कामं आपण त्यांना करून देणार आहोत. प्रशासनाने बरेचशी कामं घेतली आहे, पण त्यापैकी बरेचसे कामंही त्यांनी सोडलेले आहे. ते आपण त्यांना निदर्शनात आणून आज आपण त्यांना सांगितले, आज जे काम करतोय गावठांमध्ये ते प्रशासनाच्या व्यतिरिक्त आपण ते कामं करतोय, की गावातले जे रस्ते राहिले, शाही मार्ग राहिले आहे, ड्रेनेजच्या लाईन आहे, पाईपलाईन आहेत, CCTVच्या लाईन्स आहे, या सर्व लाईन्सचे कामं होऊन बाबांनी सांगितल्याप्रमाणे आणि नागरिकांचीही या ठिकाणी आपल्याला वारंवार सूचना आहे आणि आपण ते प्रत्यक्षात बघतोय की 2 ते 2.5 फूट आपण थरावर थर देऊन आपण 4 लेअर असे वरती आलेलो आहे आणि तो रस्ता अतिशय उंच झालेला आहे. तर असं न होता रस्ता सुद्धा आपण खाली घेणार आहोत, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला क्वालिटी ही मेंटेन करायचीच आहे. स्थानिक ठेकेदार आहेत, यांच्या वारंवार आपण त्यांना सूचना देतो आणि खरोखर ठेकेदारांनाही या सूचनेचे पालन करावं आणि ते करणार असं मी तुम्हाला शब्द देते. या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते नागरिकांना की ज्या कामांमध्ये आता जो नागरिकांना त्रास होणार आहे वर्षभर, कमीत कमी वर्ष ते 1.5 वर्ष, जो कामाचा म्हणजे आपण जो लेखाजोखा बघता तर काही ठिकाणी रस्त्यांचे कामं चालू आहे, काही ठिकाणी आता भुयारी गटारांचे कामं चालू आहे. या ठिकाणी नागरिकांना खूप त्रास होणार आहे. तर मी एक नगराध्यक्ष या नात्याने त्यांना सांगू इच्छिते की ह्या त्रासाला आपल्याला थोडंसं सामोरं जावं लागणार आहे. त्याबद्दल मी नगर परिषदकडने, नगराध्यक्ष, नगरसेवकांकडने मी थोडी दिलगिरी व्यक्त करेल की कामाला जरी तुम्हाला त्रास झाला पण आपल्या नगरीतलं काम होणार आहे, त्यासाठी कोणीही ह्या गोष्टीचा त्रास न करता ते काम कसं आपल्याला पूर्ण होणार आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण न आणता त्या कामाला आपल्याला सहयोग आणि सहभाग घेऊन आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे. तर जे कामाला तुम्हाला त्रास होणार आहे त्याबद्दल मी आधीच तुमची दिलगिरी व्यक्त करते आणि आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपले सर्वांचे कार्यसम्राट आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांना मी वारंवार सूचना करते. आपणचं खूप मोठं सहयोग आहे, आपणचं आणि विशेष प्रेम या नगरीवर आहे. प्रभू त्र्यंबकराजाच्या या सोहळ्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. प्रसाद योजनेचे कामं त्यांच्याकडनं झालेलेच आहे, परंतु सिंहस्थच्या कामांमध्ये सुद्धा आपला आवाज जर वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही तर हे माध्यम आप्पा आहे की आप्पा आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवता. त्याचप्रमाणे आमचे मामा खुसकर मामा, त्यांच्याबद्दल तर काय सांगणार. मामांना अहोरात्र कधी केव्हाही कुठेही फोन केला की मामा असं काम आहे आणि मामा लगेच 2 मिनिटात रिप्लाय करता, नाही बच्चेबाई हे काम आहे, हे काम झालं पाहिजे, आपल्या नगरीचं काम आहे. मामांचे खूप सारे आमदार निधीतलं कामं चालू आहे. त्यांच्या परीने कधी कुठलं काम आपण त्यांच्यापर्यंत सुचवलं, नुसती सूचना सांगितली की मामा असं आहे, मामा त्या मिनिटाला ते काम मार्गात नेतात आणि लावतात पूर्णत्वाला. असे आपले सर्वांचे आवडते खुसकर मामा. मंचावर उपस्थित आपल्याला जी शिवसेनेची धुरा आणि आपल्याला इलेक्शनमध्ये ज्यांनी मोठा रोल त्यांनी साकारला आहे आणि ज्यांच्यामुळे आपण आज या स्टेजवर नगरसेवक, नगराध्यक्ष आहोत, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं असे आपले विश्वस्त सत्यदादा शुक्ल. आत्ताच भूषणभाऊच्या म्हणण्याने आले की आता जी देवस्थानमध्ये जी घटना घडली आहे की शिपायांनी ज्यांना मारलंय, तर असं सांगू इच्छिते की खरोखर ज्यावेळेस आम्ही लेखाजोखा घेतो कलेक्टर ऑफिसला, आमच्या मिटिंगा चालतात, त्यावेळेस भूषणभाऊ सगळ्या गोष्टींचा लेखाजोख्यामध्ये आपण मांडणी करतो, परंतु विश्वस्तांची मिटिंग असते त्या ठिकाणी त्यांनी वारंवार हाच सूचना असते की कामं होत आहे, सगळं काही आहे नगरीचं, पण मग आलेल्या म्हणजे आलेल्या भाविकांचं दर्शनाविषयी तुमचं काय म्हणणं असतं. तर आम्ही त्या ठिकाणी सुद्धा सांगतो की सर आमचे ते प्रयत्न आहे, पण विश्वस्तांचे या ठिकाणी खूप मोठं सहकार्य आहे, त्यांच्याही पर्यायाने ते करताय. जर तुम्ही लवकरात लवकर जर कॉरिडॉरचं काम चालू केलं प्रशासनाने तर खरोखर आलेल्या भाविकांना जी आता गैरसोय होते तर ती होणार नाही, यासाठी तुम्ही सगळे विश्वस्त तत्पर आहातच असे आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो. आणि या ठिकाणी आपले पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे हे तर प्रत्येक मीटिंगला आमच्यासोबत असतात, त्यांचंही सहकार्य आहे. गावामध्ये जेही मंदिर आहे, जेही आपल्याला या ठिकाणी छोटे आपले तलाव आहे, खास करून तलाव आणि मंदिरांचं सुशोभीकरण झालं पाहिजे, कारण अशा वास्तू कुठल्याही शहरामध्ये तुम्हाला बघायला भेटत नाही. देवाने आपल्याला भरपूर दिलं, असं छान दिलेलं. आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे गुरुवर्य भगवान बाबा, त्याचबरोबर या
नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, त्याचबरोबर आमचे माजी नगराध्यक्ष गुरु, नंतर सत्यप्रिय शुक्ल, त्याचबरोबर उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सर्व साधू महंत, त्याचबरोबर दीपकगिरी महाराज, जुना आखाडा, धनंजयगिरी, निरंजनी आखाडा, दानमुनीजी, उदासीन आखाडा, स्वामी गोपालदासजी, नया उदासीन आखाडा, अजयपुरी महाराज, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आपल्या त्र्यंबक नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, समोर उपस्थित त्र्यंबक नगरपालिकेतील सर्व ग्रामस्थ, सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा हा क्षण आणि हा दिवस आहे. त्याचं कारण म्हणजे आज सिंहस्थ कुंभमेळा, ज्याची आपण सर्वच भारतीय हा सिंहस्थ कुंभमेळा ज्या ज्या ठिकाणी भरत असतो त्याची वाट बघत असतात आणि नाशिककर म्हणून आपण देखील 12 वर्षानंतर आपल्याकडं सिंहस्थ कुंभमेळा येतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं सिंहस्थ कुंभमेळा एका अर्थाने आपल्याला खरं तर तसा आपल्या सर्वांसाठी निश्चितच एक विशेष महत्त्व आपल्या नाशिकला प्राप्त त्या ठिकाणी होतं आणि म्हणून संपूर्ण विश्वभरातून करोडो भाविक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून त्यांच्याच सोयी सुविधा व्हाव्यात त्या अनुषंगाने आपल्या नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, अशा दोन्ही ठिकाणी अनेक म्हणजे हजारो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी येत असतो आणि त्या माध्यमातून आपल्या शहराचा देखील कायमस्वरूपी विकास होत असतो आणि म्हणून मला असं वाटतं का आपल्या तसं पाहायला गेलं तर मगाशी यांनी जी खंत शुक्लजींनी जी काही खंत या ठिकाणी व्यक्त केली का खऱ्या अर्थानं थोडा उशीर निश्चित झाला, परंतु आता मला असं वाटतं का आपण त्यावरती जाण्यापेक्षा निश्चित हे जी कामं आहेत ही नियोजनबद्ध वेळेमध्ये, आता मीच भगवान बाबांना या ठिकाणी विचारलं आणि त्यांनी सांगितलं का आता मला असं वाटतं का ऑक्टोबरमध्ये ध्वजारोहण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर पुढं 6-7 महिन्यानंतर प्रथम स्नान या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्याकडं तसं पाहायला गेलं तर आता एक साधारण 12-15 महिन्याचा वेळ अवधी आहे आणि तो मला असं वाटतं का तो आपल्या हातामध्ये आणि म्हणून आपण प्रत्येकाने जसं सर्व नगरसेवक असतील, सर्व प्रशासन असेल आणि सर्व आपले नागरिक असतील यांच्यातील प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहे का हा सिंहस्थ कुंभमेळा हा आपल्या देशाचा विश्वभरामधला हा एक हिंदू समाजाचा एक मोठा उत्सव आहे आणि इथं भाविक येत असतात आणि प्रत्येक भाविक आल्यानंतर त्याला एक श्रद्धेने आणि भावनेने या ठिकाणी येतो आणि म्हणून आपण त्यांच्या सर्व सोयी सुविधा तर पुरवणारच आहोत, परंतु आल्यानंतर तो आपला अतिथी आहे आणि तो अतिथी आल्यानंतर त्याच्या या सुविधांच्या माध्यमातून चांगल्यात चांगलं दर्शन ज्या मनापासून ते ज्या भावनेने येतात तर निश्चित त्यांचं मन प्रसन्न या ठिकाणी व्हावं या दृष्टीने सगळं कामं चांगल्यात चांगल्या प्रकारची व्हावीत यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी आपण लोकसभा सदस्य असताना या ठिकाणी निश्चित सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो का ज्यावेळेस सिंहस्थ कुंभमेळा मागचा भगवान बाबा मागच्या वेळेस सिंहस्थ कुंभमेळा झाला 15-16 मध्ये आणि त्यानंतर आपण लगेच 16-17 मध्ये कुंभमेळा झाल्यानंतर आपण या सिंहस्थ कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, युनेस्कोच्या यादीमध्ये तो जावा यासाठी प्रयत्न केले. त्यावेळेस आपण दिल्लीवरतून एक खास टीम या ठिकाणी स्वतः इकडे मागवली, त्यानंतर त्या समितीची सगळे आपली स्वतःची गाडी दिली, 2-3 दिवस इथं थांबून जे काही पुरावे लागत्या आपल्याला सिंहस्थ कुंभ म्हणजे आंतरराष्ट्रीय युनेस्कोच्या आधारस्तंभ असे आपले भगवान जी बाबा, तसेच या जिल्ह्याचे लाडके व माजी कार्यसम्राट हेमंत अप्पाजी गोडसे, कर्तव्यदक्ष व लाडक्या अशा या नगरीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष मंजुताई वारुणसे, सर्वच नगरसेवक नगरसेविका, तसेच मंचावर उपस्थित दीपक गिरीजी महाराज, धनंजय गिरीजी महाराज, दानमुनीजी महाराज, स्वामी गोपालदासजी महाराज, तसेच आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ
सत्यप्रियजी शुक्ला, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे व समोर उपस्थित सर्व तोलामोलाचे असे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनी, आपल्या या त्र्यंबकेश्वर नगरीला संतांची अशी भूमी व प्रभू त्र्यंबकराज यांचं असं पवित्र तीर्थक्षेत्र असलेली आपली ही पवित्र नगरी पावनभूमी, या नगरीचा विशेष असं सिंहस्थ कुंभमेळा हा आपला एक सर्वांचा पूर्ण जगाला हेवा वाटावा असा मोठा सोहळा या ठिकाणी 2026-27 रोजी संपन्न होणार आहे. त्यापूर्वीची तयारी म्हणून या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपले सर्वांचेच देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांनी मिळून या कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीला 1100 कोटी रुपये असा मोठा कधी ना भेटला असा इतका मोठा निधी या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी दिलेला आहे. आणि या सर्व कामांचा जो शुभारंभ आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या गावठाण रस्ते साधारणतः 18 किलोमीटरचे हे सर्व गावठाण रस्ते असतील ते करायचे आहे. आणि या नगरीच्या चारी बाजूला आखाडे जे आहे, जे 10 आखाडे, त्या 10 आखाड्यांचे देखील कामे यामध्ये आहे. भाविकांसाठी सोय व्हावी म्हणून असा एक सुशोभ असा दर्शन पथ आहे. पार्किंग व भाजी मंडई ते आहे. डीपी रस्ते साधारणतः 2 किलोमीटरचे आहे, 12 किलोमीटरचे आहे. 20 शौचालय, भाविकांची सोय व्हावी म्हणून 20 शौचालय या ठिकाणी होणार आहेत. 4.25 किलोमीटर लांबीचा भव्य असे घाट इथे बांधले जाणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहराचं इथे CCTV कॅमेरे बसून सर्व इथे एक चांगली सोय आपल्या नगरीची होणार आहे. तलावांचे सुशोभीकरण होणार आहे. इथे खूप असे जुने मंदिरे देखील आहेत, त्या मंदिरांचं जतन होणार आहे, त्यांचं देखील इथे सुशोभीकरण होत आहे. अशा खूप अशा मोठ्या कामांचा शुभारंभ आज या पवित्र तीर्थ कुशावर्तच्या गंगा गोदावरीच्या समोर आपण आज आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपल्या सर्वांचं या ठिकाणी खरंच भाग्य आहे. आपण या पवित्र सोहळ्यास आपली उपस्थिती राहिली आणि आपण याचे साक्षीदार होणार आहोत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपण आपले माजी नगराध्यक्ष पण आहे इथे या ठिकाणी, पत्रकार बंधू पण आहे, या सर्वांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. पुढील कार्यक्रम सत्यप्रिय शुक्ल या सर्व बाबींबाबत आपला महत्त्व सांगते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.